आज खूप गोड खायची इच्छा होत होती, पण घरामध्ये काही नव्हतं. तर मग नवीन रेसिपी घेतली ती ट्राय करायला. पहिल्यांदा बनवत होती मी गुलाबजामुन. तर हे ना ते पाकिट येते ना त्याचे नाही, हे रवाचे जे आहेत, बारीक रव्याचे. तर सगळे गुलाबजामुन वगैरे बनवून घेतले आणि तळायलाही घेतले. आणि तळायला ना भरपूर टाईम लागून जातो यांना, कारण आहे ना ते कमी गॅसवर तळायला लागतात. कारण ते मध्ये बी शिजायला पाहिजे ना, त्याच्यामुळे भरपूर वेळ लागून गेला तर एवढ्याशा गुलाबजामुनना. तर सगळे गुलाबजामुन तळून घेतले होते आणि गरम पाकामध्येच ते गरम गरम टाकावे लागतात. त्याच्यानंतर सगळे तळल्यानंतर सगळ्यांना टाकून दिलं आणि आता 4-5 तास म्हणजे संध्याकाळपर्यंत आता झाकून ठेवून देते, जेणेकरून जेवढा पाक आहे तो सगळा त्यांच्यामध्ये शिरून जाईल. मग त्याच्यानंतर राहिलं होतं घरचे कामं, ते गावरून घेतले. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं आणि आज ना आमच्याकडे लाईटच नव्हती, म्हणजे सकाळीच गेली होती, त्याच्यानंतर आलीच नाही. तर हिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. तिला डॉक्टरकडे दाखवून दिलं आणि मेडिकलमधनं ना औषधं वगैरे सगळे घेऊन घेतल्या. त्याच्यानंतर घरी आलो आणि लाईट तर आलीच नव्हती. तसंच अंधारामध्ये स्वयंपाक करावा लागला, कारण लाईट खूप उशिरा येणार होती. सकाळची गेली होती लाईट. तर अंधारामध्ये जो खिचडीच टाकायची होती ती टाकून घेतली आणि कोथिंबीर बी निवडायची बाकी होती ती निवडून घेतली. आणि आज ना या समयीवरच स्वयंपाक करावा लागला, कारण मोबाईलमध्ये चार्जिंग सुद्धा